नमस्कार, मी आहे श्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे माझा एक अनुभव जो मी खूप वर्षानंतर पहिल्यांदा घेतला. म्हणजे जवळजवळ माझा पहिला मुलगा झाल्यानंतर 6 वर्षाने, म्हणजे मी आईहून जवळजवळ मला 6 वर्ष होत आलं आहे. तर 6 वर्षानंतर मी पहिल्यांदा माझ्या मुलांना घरी सोडून मी एकटीने कुठेतरी प्रवास केला आणि मुक्काम केला आहे दुसऱ्या सिटीमध्ये. तर ह्याचा एक मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देते. तर झालं असं की नवीन वर्ग सुरू व्हायच्या अगोदर आता मुलांची सुट्टी होती 15 दिवस. तर त्यामुळे आम्ही गावी जायचं ठरवलं आणि त्यामुळे आम्ही सोलापूरला गेलो आमच्या गावी. पण त्या दरम्यान आमची क्लायंट व्हिजिट ठरली आमच्या प्रोजेक्टची आणि त्यामुळे प्रोजेक्टच्या लोकांना कंपल्सरी ऑफिसमध्ये यायला सांगितलं गेलं वीकडेजमध्ये. हे ज्यावेळी मी घरच्यांना सांगितलं की आता मला कंपल्सरी ऑफिसला जावं लागेल, तर मग स्टार्टिंगला खूप डिस्कशन झालं की मुलांना सोडून तू 2 दिवस कशी जाणार, तू तिथे कशी राहणार, मुलं तुला सोडून कशी राहणार, स्पेशली छोटा मुलगा तो कसा राहणार, परत मुलांचे खूप सारे कामे असतात ते कशी होणार, रात्री मुलं झोपणार कशी वगैरे वगैरे. तरीही मी विचार केला आणि ऑब्व्हियसली मिस्टरांची हेल्प घेतली आणि त्यांना म्हटलं की मी 2 दिवसात जाऊन येते, तुम्ही बघा आणि तुम्ही हँडल करा. कारण माझ्या मुलांना आहे त्यांच्या पप्पांची सवय माझ्यापेक्षा जास्त आहे असं मला कधी कधी वाटतं आणि त्याचा मला कधी कधी फायदाही होतो. माझ्या मुलांचे पप्पा झाले तयार की ठीक आहे तू जा, मी 2 दिवस पाहून घेतो. मग त्याच्यामध्ये असं झालं की 2 दिवस फक्त सासूबाईंना आणि मिस्टरांना मुलं हँडल करायला अवघड जातील, त्यामुळे ते माझ्या छोट्या नंदनताईंच्या घरी जाणार होते आणि मग त्याची सगळी पॅकिंग देखील माझ्या मिस्टरांनी केली. आणि मग तसं माझ्या मनात खूप येत होतं की मी यांना इन्स्ट्रक्शन द्यावं की मुलांचे ब्रश पॅक करा, मुलांचे टॉवेल्स पॅक करा, मुलांचे न्यू कपडे, रोज वापरायचे कपडे जे वेगवेगळे येते थोडेसे एक्स्ट्रा वगैरे पॅक करा, असं माझं खूप मनात आलं होतं की मी हे इन्स्ट्रक्शन्स त्यांना देऊ. पण मी विचार केला की नको, आपण विचार केला आहे ना की त्यांना एकदा जबाबदारी देऊयात, ते करून घेतील. आणि तसंच झालं. म्हणजे मी काहीच नाही बोलले, मी पुण्याला निघेपर्यंत शांत राहिले आणि फक्त पाहिले की ते काय काय करतात. ते आमच्यासोबतच निघणार होते नंदताईंच्या घरी. मग त्यावेळी मी पाहिलं तर त्यांनी न विसरता मुलांचे ब्रश, मुलांचे टॉवेल्स पॅक केले आणि मला इतकं छान वाटलं. म्हटलं प्रत्येक वेळी आपल्याला काही सांगायची गरज नसते, बऱ्यापैकी स्वतःहून करू शकतात, फक्त आपण त्यांना थोडीशी जबाबदारी त्यांच्या अंगावरती पण द्यायला पाहिजे. ते करून घेतात, ते हँडल करतात आणि ते बघूनच मला थोडंसं छान वाटलं की ठीक आहे माझा नवरा आहे बऱ्यापैकी सपोर्टिव्ह आणि आहेत ते सपोर्टिव्ह. आणि मग ठरलं आणि त्यानुसार मी पुण्याला निघाले. आता हो, जरी मी हे मुलांना सोडून एकटी निघाली आहे, पण माझ्यासोबत मी आले होते माझ्या मोठ्या नणंदताईंसोबत आणि भाचे लोक आणि भाऊ त्यांच्यासोबतच मी पुण्याला आलेले. आणि इथे पण आल्यानंतर माझ्या मावशीच्या मुली ऑलरेडी आमच्या घरी होत्या, सो मी त्यांच्यासोबतच राहिले. म्हणजे असं नाही की मी पूर्ण एकटी राहिली आणि एकटी प्रवास केला आहे. मला येताना सोबत माझ्यासोबत घरची मंडळी होती, जाताना माझी बहीण होती, इथे राहताना माझ्यासोबत माझ्या बहिणी होत्या, फक्त मुलं माझ्यासोबत नव्हती. अशा प्रकारे मी एकटी राहिली किंवा प्रवास केले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आले. तर याचे छोटे छोटे क्लिप्स आहेत ज्याच्यामध्ये जेव्हा मला आठवतं की अरे मला यूट्यूब व्हिडिओज करायचे आणि तेव्हा मी कॅमेरा ओपन करते आणि ट्राय करते काहीतरी शूट करण्याचे छोटे व्हिडिओज मी टाकून फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. आम्ही पुण्याला निघाल्यानंतर अगोदर बाळाच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आणि आम्ही त्यानंतर गेलो आमच्या नणंदताईच्या शेतामध्ये. तर आम्ही शेतामध्ये थोडा वेळ फिरलो आणि काही कैऱ्याही घेतल्या आणि त्यानंतर आम्ही गेलो शेतीचे जे वाटेकरी होते त्यांच्या घरी. त्यांचं घर हे त्यांच्या शेतातच होतं आणि ते सांगत होते की ते शेतामध्येच सारा भाजीपाला वगैरे उगवतात आणि तेच स्वयंपाकासाठी वापरतात आणि तेच खातात. त्यांना बाहेरून विकत आणायचं असेल तर ते असं सांगत होते की त्यांना फक्त साबण आणावं लागतं विकत, बाकीचं सगळं ते घरीच करतात किंवा घरीच पिकवून खातात. ज्यावेळेस त्यांचे कष्टही असतात त्याच्यासाठी, पण निसर्गाच्या सानिध्यात राहणारे माणसं ही सगळ्यात जास्त श्रीमंत असतात असं तरी मला वाटतं. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले आणि परत रिक्षाने आले. यावेळी एक जाणवतं प्रवास करताना की खांद्यावर खेळणारी मुलं नाही आहेत. आपण फक्त शांत एकटेच बसलो आहे आणि प्रवास करतो आहे. जेव्हा मुलं असतात गाडीमध्ये तेव्हा मी
ते दोघं झोपले तरच झोपू शकते किंवा एक डुलकीही आपण मारू शकत नाही ते झोपल्याशिवाय. दुसऱ्या दिवशी सकाळी मला थोडासा वेळ होता, त्यामुळे मी विचार केला की मी सफाई करेन. त्यासाठी मी एक ड्रॉवरमधले सगळे डबे साफ करायचे ठरवले आणि मी तेच साफ करते आहे. ज्यावेळी मी पुण्यात असायचे त्यावेळेस मी मुलांना कॉल करायचे, कधी व्हिडिओ कॉल, कधी ऑडिओ कॉल. पण प्रत्येक वेळी माझा छोटा मुलगा मला सांगायचा की मम्मा येतेवेळी फ्रूट्स आण, मम्मा येतेवेळी वॉटरमेलन आण. आणि मी विचार करायचे की हा असं का सांगतोय मला दरवेळी. पण मला नंतर आठवलं की मी जेव्हा जेव्हा ऑफिसला जाते तेव्हा तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी फ्रूट्स घेऊन येते. कधी कधी तर मी त्यांना जायच्या अगोदर विचारते की मी ऑफिसवरून येताना तुमच्यासाठी कुठले फ्रूट्स आणू. आणि ते मला सांगतात की मम्मा वॉटरमेलन आण, मम्मा ॲपल आण, मम्मा बनाना आण. आणि बहुतेक घरी जेव्हा त्याने विचारलं की मम्मी कुठे गेली आहे आणि घरच्यांनी त्यांना सांगितलं असेल की मम्मा ऑफिसला गेली आहे आणि त्यामुळे तो मला असं म्हणत होता की मम्मा येतेवेळी फ्रूट्स आण, येतेवेळी वॉटरमेलन आण. असं मुलं किती निरागस असतात ना, त्यांना एखादी चांगली सवय लावली ना की ती पण पटकन लागून जाते. चॉकलेट, आईस्क्रीम, बाकीचे गोड पदार्थ द्यायला तर सगळेजणच तयार असतात. पण खाण्याच्या चांगल्या सवयी त्यांना तसेही मम्मी पप्पाकडूनच लावावे लागतात. मम्मी पप्पांनाच लावाव्या लागतात. आणि मी तसे छोटे छोटे प्रयत्न करत असते की मुलांना थोड्याशा खायच्या चांगल्या सवयी लागाव्यात. जसे की फळं खाणं, मखाना खाणं, ड्रायफ्रूट्स खाणं, पाणी पिणं. अजून माझी मुलं ड्रायफ्रूट्स तेवढी जास्त खात नाहीत, म्हणजे काजू खातात पण बदाम जास्त नाही खात. आता मी धुतलेले डबे पुसून घेते, म्हणजे वाळल्यानंतर मला ते ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करता येते. मला परत यावेळी मुलांची आठवण येत होती. जर मी हे काम मुलं असताना केलं असतं तर नक्कीच मला याच्यापेक्षा जास्त वेळ हे काम कंप्लीट करण्यासाठी लागला असता. कारण त्यांची सारखी लुडबुड लुडबुड, मम्मा हे दे, मम्मा ते दे, मम्मा पाणी दे, हे चालूच असतं. किंवा ते मग आधीमध्ये काहीतरी खेळणी घेऊन खेळत असतात, पळत असतात. त्यामुळे मी कधी-कधी जेव्हा मला सफाई करायची असते, तेव्हा मी त्यांच्या पप्पांना सांगत असते, की तुम्ही त्यांना गार्डनला घेऊन जा, म्हणजे मी माझे सफाईचं काम कंप्लीट करेन. अशा प्रकारे माझे डब्बे ऑर्गनाईज झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी आमची सकाळची ट्रेन होती, त्यामुळे मी पटकन देवपूजा करून घेतली आणि तोपर्यंत माझी बहीण नाश्ता तयार करत होती आणि तिने केला होता स्पेशल उपमा, जो आम्ही खाल्ला आणि गडबडीत धावत पळत कसं तरी ट्रेन पकडली. कारण आम्हाला वाटलं होतं की आमची ट्रेन सुटणार आहे आता, कारण आम्ही लास्ट मिनिट रेल्वे स्टेशनवरती पोचलो. त्यानंतर साधारण 4 तासानंतर आम्ही सोलापूरला पोचलो आणि तिथून आम्ही टमटमने घरी गेलो. जसं मुलांना सोडून राहण्याचा माझा हा एक्सपिरियन्स नवा होता किंवा पहिला होता, तसंच माझा अजून एक नवीन प्रवास होता. तो म्हणजे की इतक्या वर्षानंतर रेल्वेने प्रवास करायचा. हो, म्हणजे आम्ही जास्त प्रवास करत नाही, कारण मुलं असतात आणि सोलापूर ते पुणे जास्त लांब नाही आहे, त्यामुळे आम्ही 4 व्हीलरनेच जातो, कारनेच जातो. पण मग ह्यावेळी मी एकटी होते, तर मग आम्ही रेल्वेने गेलो सोलापूरला. आणि मी जवळजवळ तेच म्हणजे मला वाटतं माझ्या फर्स्ट बाळाच्या वेळी प्रेग्नंट होते, तेव्हा मी रेल्वेने प्रवास केला होता. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 6 वर्षानंतरच मी आता परत एकदा ट्रेनने प्रवास करत होते. खरं तर मला खूप गर्दी असली की चढायला वगैरे खूप अवघड जातं किंवा लोकांना ढकलून आतमध्ये घुसायला पण खूप अवघड जातं. पण ठीक आहे, मी कसं तरी केला तो प्रवास. आणि आम्ही स्टार्टिंगला चढले, म्हणजे मीच तिथून स्टार्टिंगला चढले जनरल डब्यामध्ये आणि तिथून मला प्रवास करायचा होता D2, म्हणजे आमचं जिथे आम्ही सीट्स बुक केल्या होत्या त्या होत्या D2मध्ये. तर त्या डब्यापर्यंत मी कशी तरी ढकलत पोचले. तो पण माझ्यासाठी हा खूपच नवीन अनुभव होता. आणि म्हणजे मी अगोदर पण प्रवास केला, पण त्यावेळी थोडंसं आम्ही लवकर जायचो किंवा 2-3दाच प्रवास केला आहे तसा मी रेल्वेने, नवीनच आहे तसा. पण मी कसा तरी तो प्रवास पण केला. आणि त्यावेळेस मी अगदी पाहिलं की अगदी जनरल डब्यापासून AC डब्यापासून ते नॉर्मल डब्यापर्यंत किती प्रकारची लोकं असतात. आणि ह्यामध्ये जेव्हा मी फॅमिली बघायचे किंवा छोटी मुलं पाहायचे त्यांच्या मम्मीसोबत, मला असं वाटायचं यार माझी मुलं राहिले ना 2 दिवस, छान राहिले ना 2 दिवस. आणि म्हणजे एक आई झाला ना की तुम्हाला प्रत्येक वेळी हा
म्हणजे मुलांची आठवण येतेच जेव्हा तुम्ही कुठलं तरी छोटं बाळ बघता किंवा मूल बघता. तर मग ते एक असं असायचे की जेव्हा जेव्हा मी छोटं मूल पाहायचे मला माझ्या मुलांची आठवण यायची. असा होता माझा हा अनुभव मुलांशिवाय 2 दिवस राहण्याचा. तर तुम्हीही कधी प्रवास केला आहे म्हणजे मूल झाल्यानंतर तुम्ही एकटीने कधी प्रवास केला आहे किंवा दुसरीकडे राहिलात मूल सोडून हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला त्यावेळेस काय काय फील झालं तेही सांगा. कारण आईच्या फिलिंग्स ह्या आईच समजू शकतात आणि मला वाटतं की मोस्ट ऑफ द आईंना हा सेम अनुभव असेल की आपण जेव्हाही त्यांना सोडून जातो पण तरी प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला त्यांची आठवण येतच असते. सो नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुमचा असा अनुभव तुम्ही पण घेतला आहे का आणि तो कसा होता. तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला असाल तर तुमचे खूप खूप आभार. आणि जर तुम्हाला असाच कंटेंट पाहायचा असेल किंवा मॉम लाईफचे एक्सपिरियन्स हे तुम्हाला ऐकायचे असतील बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.